जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 15 डिसेंबर इसवी सन 1638 कोकणातील बंदरे विजापूरच्या आदिलशहाच्या अधिसत्तेखाली होती. पोर्तुगीजांनी 15 डिसेंबर 1638 मध्ये विजापूरकरांशी तह केला. या तहादरम्यान एकंदर 12 कलमे आहेत. 11व्या कलमान्वये विजापूरकर व पोर्तुगीज यांच्यामध्ये असे ठरले होते की जे जहाजे, गलबते व होड्या राजेसाहेबांच्या शाही बंदरातून सफर करतील त्यांस पोर्तुगीजांनी मलबारी व इतर यांच्यापासून संरक्षण दिले पाहिजे व त्यास सोबत दिली पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांनी सर्व प्रकारच्या सवलती दिल्या पाहिजेत आणि ज्या अर्थी पोर्तुगीजांना या तहनाम्याचे पालन करणे अपरिहार्य होते त्या अर्थी पोर्तुगीजांनी राजेसाहेबांच्या जहाजांना संरक्षणाच्या दृष्टीने अभय दिले व चाच्यांच्या भीतीने विजापूरकरांना सवलत म्हणून आपली जहाजे त्यांच्या प्रदेशात पाठवण्याचे सोडून दिले. विजापूरकर व शिवाजी महाराजांच्या यांच्यामध्ये तदनंतर झालेल्या शांतता करारानुसार म्हणजेच 19 सप्टेंबर 1661 मध्ये पोर्तुगीजांचे जे समुद्रामार्गे त्यांच्या हद्दीतून जाणाऱ्या जहाजांना मुक्त वाट द्यावी असे ठरले. 15 डिसेंबर इसवी सन 1663 महाराज गणदेवी येथे पोहोचले. औरंगजेबाच्या फौजेने 3 वर्षे रयत नागवली होती. याची भरपाई म्हणून महाराजांना सुरतेतील संपत्ती हवी होती. सुरतेवर निघण्याची तयारी जय्यंत झाली. 8000 घोडेस्वार तयार झाले. निघण्याचा दिवस ठरला 15 डिसेंबर 1663. आऊसाहेबांचा आशीर्वाद घेऊन राजे निघाले. मजल दरमजल करत शिवाजी सुरतेजवळील गणदेवी येथे येऊन पोहोचले. 15 डिसेंबर इसवी सन 1687 मार्गशीर्ष वद्य षष्टी सके 1609 प्रभव संवत्सर वार गुरुवार हर्जीनाजे तेघनापट्टमच्यास म्हणजेच तिवेनापट्टम किल्ल्यास वास्तवात आले. हर्जीराजे व केसोपंत त्रिमल यांचे वाद सुरूच होते. कदाचित हर्जीराजेंना केसोपंतांचा भरोसा वाटत नसावा. अशाच हर्जीराजे यांनी केसोपंतांना तेघपट्टणमच्या किल्ल्याला तटबंदी तयार करण्याची सूचना दिली. कारण मोगली आक्रमणाची धार आता वाढत असल्याने मोगलांचा कडवा प्रतिकार करण्याची गरज होती आणि हर्जीराजे त्यासाठी सिद्धही झाले होते. अशा वेळी मोगलांविरुद्ध एक सुरक्षित ठाणे म्हणून हर्जीराजे तेघनापट्टम म्हणजेच तिवेनापट्टमच्या किल्ल्यात वास्तव्यात जाऊन तिथून कारभार त्यांनी सुरू केला. 15 डिसेंबर इसवी सन 1698 गोव्याच्या विजरईने पोर्तुगालच्या राजास लिहिलेले पत्र. खेम सावंत भोसले यांनी फोंड्याच्या नवाबावरून विरुद्ध बंड करून मोगल बादशहाचे साखळी आणि डिसोली येथे 2 किल्ले घेतले. फोंड्याच्या नवाबापाशी दारुगोळा आणि माणसे यांची कमतरता असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी ही संधी साधून वरील 2 किल्ले घेतले व नंतर फोंड्याच्या किल्ल्यास वेढा घातला. आमच्याकडून नवाबास मदत झाली नसती तर खेम सावंत भोसले हे फोंड्याचा किल्ला घेतल्याशिवाय राहिले नसते. मोगल बादशहाला मदत करणे आम्हाला क्रमप्राप्त होतेच. त्यांच्या बंदरात आमच्या जहाजांना चांगली वागणूक मिळते. दुसरी गोष्ट म्हणजे खेम सावंतांनी फोंड्यांचा किल्ला घेतला असता तर तो परत करण्यासाठी मोगल बादशहा फोंड्याकडे मोठे सैन्य पाठवल्यापासून राहिला नसता. या सैन्याचा उपसर्ग केवळ खेम सावंत भोसले आणि मराठे यांनाच पोहोचला नसता तर आम्हालाही तो पोहोचला असता. आमच्यावर या सैन्याच्या सानिध्यामुळे उपासमारीची पाळी आली असती. तिसरी गोष्ट, फोंड्याच्या नवाबाने त्यांना केलेल्या मदतीबद्दल आम्हाला बारदेश प्रांताच्या हद्दीला लागून असलेली 24 खेडे देण्याचे कबूल केले आहे. या खेड्यांचा महसूल आम्हाला चांगला मिळेल, परंतु या सौद्याला मोगल बादशहाची संमती मिळाली पाहिजे. त्याची आम्ही वाट पाहत आहोत. 15 डिसेंबर इसवी सन 1737 मराठ्यांचे आक्रमण हाणून काढण्याकरिता मोठी फौज, जंगी तोफखाना आणि भरपूर खजिना निजामाच्या स्वाधीन करण्यात आला. निजामाची स्वारी पेशव्यांशी निकराचा सामना घेण्याच्या इराद्याने निघाली. पेशव्यांनीही भोपाळ नजीक निजामास गाठले. 15 डिसेंबर 1737 रोजी निजामाचा पराभव झाला. तो भोपाळच्या किल्ल्याच्या आश्रयास गेला. पेशव्यांच्या फौजेने शत्रूची नाकेबंदी केली. निजामाचे प्रयत्न निष्फळ ठरले. तेव्हा त्याने पेशव्यांच्या मागण्यास दरबाराकडून मान्यता मिळवून देऊन या अटीवर संमती देऊन 7 जानेवारी 1738 रोजी सबमिट केला. 15 डिसेंबर इसवी सन 1749 छत्रपती थोरले शाहू महाराज भोसले यांचा स्मृतिदिन. यांचा जन्म 18 मे 1682 रोजी झाला. छत्रपती यांचा कार्यकाळ 1707 ते 1749. भारताच्या इतिहासातील धुरंधर राजकारणी, उत्कृष्ट योद्धा, प्रभावशाली मराठा शासनकर्ता
मराठा साम्राज्याचा सर्वाधिक विस्तार करणारा राजा म्हणून भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासावर महत्त्वपूर्ण यांनी ठसा उमटवला. शाहू महाराजांच्या कारकिर्दीत शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या आणि संभाजी महाराजांनी मोठ्या शौर्याने सांभाळलेल्या स्वराज्याचा सर्वात मोठा विस्तार झाला. सातारा हे त्या काळात भारताच्या राजकारणाचे केंद्रस्थान आणि सत्तास्थान ठरले. मध्य भारत, उत्तर भारत, माळवा, गुजरात हे महाराष्ट्राबाहेरील प्रांत मराठ्यांच्या अधिपत्याखाली आले. मुघल साम्राज्याचा अस्त होऊन मराठा साम्राज्याचा झेंडा भारतभर फडकला. 15 डिसेंबर इसवी सन 1831 उमाजी नाईकांच्या जीवनातील काळा दिवस. नरवीर उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदर तालुक्यातील भिवडी या गावी झाला. इंग्रजांच्या जुलमी राजवटीच्या विरोधात उमाजी नाईक यांनी सर्वप्रथम क्रांतीची मशाल पेटवली. त्यांचे हे पहिले बंड मानले जाते. इंग्रजांची आर्थिक नाडी आवळण्याचा त्यांनी सर्वप्रथम प्रयत्न केला. 24 नोव्हेंबर 1824 या दिवशी इंग्रजांचा भांबोडा येथील कडेकोट बंदोबस्तात असणारा खजिना उमाजींनी आपल्या सशस्त्र साथीदारांच्या सहाय्याने लुटला आणि इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. याच काळात इंग्रजांनी उमाजी नाईक यांना पकडण्याचा आदेश दिला. उमाजी नाईक यांना पकडून देणाऱ्यास 10 सहस्त्र रुपयांचे बक्षीस घोषित करण्यात आले. लोकांना एकत्र करून आणि गनिमी काव्याने युद्ध करत इंग्रजांसमोर मोठे आव्हान उमाजींनी निर्माण केले. 18 डिसेंबर 1839 हा उमाजींच्या जीवनातील काळा दिवस ठरला. भोरमधील एका खेडेगावात त्यांना पकडून इंग्रज सरकारने उमाजींच्या विरोधात न्यायालयात खटला भरला. राजद्रोह, देशात बंडाळी माजवणे असे दोषारोप ठेवून त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. 15 डिसेंबर इसवी सन 1857 कोल्हापूरकरांचे 1857 मधील बंड. उत्तरेत जसा इंग्रजांविरुद्धच्या बंडाचा रेटा अधिक होता त्याप्रमाणे दक्षिणेतही बंड चालूच होते. कोल्हापूरच्या राजापेक्षा त्याचा धाकटा भाऊ चिमासाहेबाने बिघडलेली घडी पुन्हा बसवण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरच्या खासगी सैन्यात इतर लढवय्यात फारच कसोशीने गुप्त तयारी चालवली व तारीख 15 डिसेंबर 1857च्या पहाटे कोल्हापूर शहर पुन्हा एकदा बंड करून उठलं. शहरातील तोफा मोर्चावर उभारल्या गेल्या. दरवाजे बंद झाले व जिकडे तिकडे स्वातंत्र्याची नौबत धडाडली. जेकबने आपल्या हाताखालील लोकांस सज्ज करून शहरातील एका कच्च्या दरवाजाने जेव्हा प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तेव्हापासून तो इंग्रजी सैन्याच्या राजवाड्यापाशी लगेटपर्यंत लढाई चालू होती. पराजय होताच नेहमीच्या डावाप्रमाणे छत्रपतींनी सांगितले की फौजेने व लोकांनी मला न जुमानता बंड उभारले आहे. बंडाचे पुढारी कोण हे कळण्यासाठी जेकबने वाटेल तितके प्रयत्न केले, परंतु जो कोणी धरला जाई त्याने त्याच्या पलीकडे कधीही मागमूस लागू दिला नाही. एका पुढाकाराने तर त्याला पकडण्यात आल्यावर आपल्याजवळ असलेले आक्षेपार्ह पत्र अधिकाऱ्यांच्या समक्ष फाडून घेऊन टाकले. दुसऱ्या एकाला तोफेच्या तोंडी बांधित असताना त्याने चुकून नाव घेतले ते ऐकताच जवळ असलेल्या नेटिव्ह सरकारी नोकरांपैकी एक नाहीसा झाला व त्याने त्या पुढाऱ्याला ही वर्दी दिली. तेव्हा तो पुढारी फरार झाला. चिमासाहेबाला मात्र एकटे गाठून हद्दपार करण्यात आले. अशा परस्पर विश्वासाने क्रांतिकारक कटवाले एकमेकांशी बांधलेले असतात आणि याच पद्धतीने निरनिराळ्या गटांना एकत्रित करण्यात येत होते.